नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। अखेर प्रतीक्षा संपली। 6वा आणि 7वा हप्ता कोणत्या दिवशी येणार हे सांगणार आहे मी आज। 7,500 रुपये येणार की 2100 रुपये आणि 850 काय होणार आहे, तुम्हाला काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत। महिलांसाठी महत्त्वाची गुड न्यूज आहे, पैसे येणार आहेत। या बँकाच्या जे काय अकाउंट आहेत मी तुम्हाला सांगतो की आता 20 ते 25 जे बँक अकाउंट आहेत ते महत्त्वाचे बँक अकाउंट आहेत। त्याच्यामध्ये भरपूर जणांचे बँक अकाउंट हे फ्रीज करण्यात आलेले आहेत, ब्लॉक करण्यात आलेले आहेत आणि काही महत्त्वाचे अपडेट सुद्धा इथं आता लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आज आहे 21 नोव्हेंबर आणि आपण पाहत आहात मराठी इन्फॉर्मेशन सेंटर। आपण जर पहिल्यांदाच आपल्या YouTube चॅनलवरती आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करा, कारण काय होतं जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर असे महत्त्वाचे आणि कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि मग तुम्हाला उशीर होतो, अपडेट्स येत नाहीत। लक्षात घ्या, काल आपल्या राज्याचं मतदान पार पडलं आणि आशा करतो की सगळ्यांनी मतदान केलं असेल। तर याच आता ह्याच्यावरती तुम्हाला माहिती आहे की जी काही आपले पुढचा हप्ता आहे 6वा आणि 7वा हप्ता हा लवकरच आता आपल्या खात्यामध्ये पडणार आहे। 7,500 पडणार आहे आणि 2100 रुपयाचं काय होणार आहे, तिथे 2100 मिळणार का 3,000 रुपये मिळणार हे महत्त्वाचं आता आपल्यासाठी आहे। आणि 6वा 7वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा कधी पडणार हे तुम्हाला मी सांगणार आहे। याच्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हणलेलं आहे, महिलांसाठी काय गुड न्यूज आहेत पुढं, त्या सगळ्या आपल्या गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा एवढीच माझी नम्र विनंती आहे तुम्हा सगळ्यांना। तर लक्षात घ्या, काल आपलं वोटिंग झालं तुम्हाला मी आता माहितीच आहे आणि बऱ्याच जर आपण बघितलं तर जवळपास 70 ते 80% मतदान हे पार पडलेलं आहे। 70 ते 80% लोकांनी मतदान केलेलं आहे, तरी ठीक आहे। 100% मतदान झालं नाही आशा करतो आता ठीक आहे। आता लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, अजून सुद्धा जर लाडकी बहीण बघितलं तर आपल्याला काही पट्टे आहेत अशा या पट्ट्यांमध्ये अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आलेले नाहीत। जर आपण बघितलं तर पुणे थोडासा, उपनगर मुंबई, इकडं आपण जर बघितलं की सोलापूर थोडासा पट्टा आणि भरपूर जर ठिकाणी बघितलं तर आपल्याला अकोला वगैरे अशा ठिकाणी सुद्धा इथं लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून आलेले नाहीत असं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर कोणाकोणाला लाडकी बहीण योजनेचा पहिले जे 5 हप्ते होते बघा, पहिले 5 हप्ते होते 7,500, त्याच्यातले कोणाकोणाला किती हप्ते आलेले आहेत त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कारण त्यांना राहिलेले हप्ते आणि पुढचा जो हप्ता आहे 6वा आणि 7वा हप्ता सुद्धा एकत्र येण्याची शक्यता तिथं आहे डायरेक्ट। तर ते तुम्हाला मी सांगणार आहे। जर समजा तुम्हाला भरपूर महिलांना जर मी बघितलं आहे की 4,500 रुपये आलेले आहेत, त्यांचे 3,000 रुपये राहिलेले आहेत, म्हणजे कुठले ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता राहिलेला आहे। तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे हप्ते सुद्धा तुम्हाला एकत्र मिळू शकतात, किंवा तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 आणि जो पुढचा हप्ता येणार आहे तो 2100 का 3,000 हा मोठा इथं संभ्रम आहे। लक्षात घ्या, आता 2100 मिळणार का 3,000 इथं मोठा संभ्रम आहे। कारण का तुम्हाला सांगतो, कारण लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो वाढून किती झाला आहे, आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो 1500 वरून किती झालेला आहे, 2100 रुपये झालेला आहे। मग आता तुम्हाला एकतर महत्त्वाचं माहिती आहे की 2100 रुपये हे काय आहे, हे लाडक्या बहिणींसाठी आहे। आता तुम्हाला हे एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आता ह्या ज्या गोष्टी ठरणार आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या कशावर ठरणार आहेत, तर निकालावर ठरणार आहेत। तर तुम्हाला आधीच मी सांगतो आहे की जर लाडकी बहीण योजना आली, लाडकी बहीण योजना म्हणजेच महायुती सरकार जर आलं तर ते 2100 रुपये बरोबर, आणि पहिलं जे 7,500 मधलं समजा तुमचं 3,000 रुपये राहिलेलं आहे, तर हे दोन्ही मिळून 5,100 रुपये, हे 5,100 रुपये तुमच्या अकाउंटला पडणार आहे 6वा आणि 7वा हप्ता। एक वेळ 7वा हप्ता सुद्धा येऊ शकतो लवकरच, म्हणजे ते 2100 रुपये जरी म्हणलं आपण तरी 7,200 रुपये ते सेपरेट तुमच्या अकाउंटला पडू शकतात। म्हणजे समजा 21 आणि 21 4,200 ते 6वा आणि 7वा हप्ता एकत्र, आणि पहिले जर 7,500 राहिले असतील तर हे लक्षात घ्या किती, म्हणजे तुमचं डायरेक्ट अकाउंट तर फुलच होणार आहे। 10 ते 11,000 रुपये तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पडणार आहेत, परंतु कधी पडणार आहेत आता हे महत्त्वाचं आहे। लक्षात घ्या, आता तुम्हाला एक माहिती आहे की जर लाडकी बहीण योजना म्हणजे महायुती सरकार जर नाही आलं तर तिथं कुठलं महाविकास आघाडी सरकार येणार आहे आणि त्यांनी काय म्हणलेलं आहे, आम्ही 3,000 रुपये देणार आहोत महालक्ष्मी योजनेसाठी। आता महालक्ष्मी योजनेसाठी जर त्यांनी 3,000 रुपये देणार असतील तर त्याची तारीख सुद्धा तीच असणार आहे। निवडणूक ते सुद्धा म्हणलेले आहेत की आम्ही निवडणूक झाल्या म्हणजे निकाल लागल्या आम्ही तुमचं जे काही महालक्ष्मी योजना आहे त्याच्यामध्ये सरसकट पैसे वाटप करू। आता 3,000 रुपये सरसकट म्हणजे काय, आता घरात जर किती स्त्रिया असतील त्यांनी अजून अटी सांगितलेल्या नाहीत, पण आपल्याला लाडक्या बहीण योजनेच्या अटीवरून आपल्याला समजू शकतं की एका घरात आपण 2 जरी महिला म्हणलं तर तिथं 6,000 रुपये तुमच्या अकाउंटला येऊ शकतात, म्हणजे त्यांचा पहिला आणि दुसरा हप्ता सुद्धा एकत्र तुम्हाला येऊ शकतो। परंतु आता तुम्हाला कोणता हप्ता पाहिजे आहे, म्हणजे आता तुम्हाला काय वाटतं की कोणता महायुती सरकार येईल का महाविकास आघाडी येईल, आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल का महालक्ष्मी योजनेचा हप्ता मिळेल, हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा पटकन आपल्याला। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। लक्षात घ्या, महायुती सरकारचं जी काही लाडकी बहीण योजना आहे त्याच्या संदर्भात मी आता अपडेट देत आहे, तर ते लक्षात घ्या
पहिले तर तुम्हाला राहिलेले 7,500 येणारच आहेत आणि पुढचे 2100 रुपये येणार आहेत. लक्षात घ्या, 2100 नाही तर 4200. कसे तर 2 महिला पात्र असणार तर ते 4200 रुपये हे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. परंतु आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला मी आधी सांगितले की संजय गांधी नावाचा एक नवीन ऑप्शन आलेला आहे. संजय गांधी नावाच्या ऑप्शनमुळे तिथे एक मोठी खडबड निर्माण झालेली आहे. कारण जर तुमच्या ऑप्शन पुढे जर यस आलेला असेल, संजय गांधी यस आलेला असेल, तर मात्र तुमचे पैसे तर वसूल होणारच आहेत फिक्स. कारण तुम्ही काय केलेलं आहे तिथं, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं फॉर्म भरून इल्लीगल आपण म्हणू शकतो की तुम्ही अपात्र असताना फॉर्म भरलेला आहे आणि पैसे तिथं घेतलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणूनच तिथं तो नवीन ऑप्शन आलेला आहे यस. आणि त्याच्या शेजारीच बघा एक रुपीज सारखा एक ऑप्शन आहे. तिथं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे बँक डिटेल्स सुद्धा तिथं त्यांना दिसतात. म्हणूनच ते आता एक असं झालं आहे की तुमचे तिथं बँक डिटेल दिसत आहेत. त्यामुळे त्यांना सोपं झालं आहे की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणं आणि काढून घेणं हे दोन्ही गोष्टी तिथं होणार आहेत. तर त्यामुळे आता एक मोठी पेस निर्माण झालेली आहे की संजय गांधी जे काय ऑप्शन आलेला आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होणार आहेत. आणि भरपूर जणांची जर आपण बघितलं तर 6वा 7वा हप्त्यासोबत त्यांची एकतर वसुली होऊ शकते, नाही तर त्यांच्या जे काही हे आहे हप्ता आहे त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. वाढ कशी 1500 वरून 2100 रुपये होऊ शकते. नाहीतर मग जे काही तुम्हाला 7,500 मिळेल ते 7,500 रुपये तुमच्या अकाउंटवरून काढले घेऊन जाऊ शकतात. त्यामुळं आता लक्षात घ्या, बँक रिलेटेड सांगतो, पोस्टाचं खातं ज्यांचं आहे त्यांना पोस्टाचं खातं एकदा जाऊन आज चेक करायचं आहे की व्यवस्थित सगळं चाललेलं आहे का. कारण लक्षात घ्या, आज आणि उद्या हे 2 दिवस राहिलेले आहेत. परवा दिवशी निकाल आहे आणि परवा दिवशीपासून पैसे तुमच्या अकाउंटवरती 100% पडणार आहेत. कारण 2 दिवसातच आता सगळं त्यांची व्यवस्था होणार आहे पैशाची, कशी कुठं काय वाटप करणार आहे. कारण आता आचारसंहिता संपलेली आहे. आचारसंहिता संपलेली असल्यामुळं आता काही प्रॉब्लेम नाही. आता ते डायरेक्ट ह्याच्यावरती फोकस करू शकतात की कुणाला कुठं काय किती पैसे वितरण करायचे आहे. तुम्हाला तर माहिती आहे की त्यांनी असं सांगितलं की आम्ही 42 ते 45 कोटींची तिथं निधी आम्ही ठेवलेला आहे लाडक्या बहीण योजनेसाठी. तर ते निधीचं आज व्यवस्थित सगळं होणार आहे. कारण आता आचारसंहिता संपलेली आहे, निवडणूक पार पडलेली आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेसाठी ते निर्णय घेऊ शकतात प्रॉपर. कदाचित तुम्हाला आज किंवा उद्या सुद्धा तिथं पैसे येण्यासाठी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांकडून होऊ शकते. तर तुम्हाला पोस्टात जाऊन तुमचं व्यवस्थित चेक करायचं आहे. बँक खात्यामध्ये गेला असेल तर बँक खातं व्यवस्थित आहे का नाही आपलं बघायचं आहे. बँकच्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की जर बँक आपली ज्या बँकेला IFSC कोड असेल तर तेच बँक तुम्हाला तिथं द्यायची आहे. आणि भरपूर जणांचं अकाउंट फ्रीज झालेलं आहे. तर त्याचं रिझन असं आहे की तुम्ही एक तर तिथं अपात्र ठरत आहात किंवा तुमचं आधार कार्ड सीडिंग झालेलं नाहीये. आधार कार्ड सीडिंग झालेलं नाही बऱ्याच महिलांचं, मी तुम्हाला अजून सांगतोय. तुम्हाला फक्त तिथं दाखवत आहे ऑनलाईन आधार सीडिंग झालंय, परंतु ॲक्च्युअलमध्ये आधार सीडिंग झालेलं नाहीये. तर बँकेत जाऊन एकदा व्हिजिट करा की खरंच आपलं आधार कार्ड जे आहे ते बँकला कन्फर्म झालेलं आहे का, करेक्ट झालेलं आहे का. कारण काय होतंय, भरपूर जणांचं दाखवत आहे परंतु कोणाचंही रिअलमध्ये तिथं येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींची खात्री करून घ्या. गॅस सिलेंडर संदर्भात सुद्धा गॅस कनेक्शनचं नावावर करून घ्या. 2 दिवसात सगळ्या अकाउंटवरती पैसे तुम्हाला येतील. कदाचित आज सुद्धा त्याच्यावरती निर्णय होऊ शकतो. कारण आचारसंहिता संपली आहे मित्रांनो. आता आचारसंहितामध्ये ठीक होतं की पैसे येणार नाहीत वगैरे, परंतु आज त्याच्यावरती निर्णय होऊ शकतो. आणि 6वा 7वा हप्ता आज किंवा उद्या किंवा शनिवारी सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. तिथं आता कन्फर्म डेट सांगू शकत नाही. कारण आचारसंहिता होती त्यावेळेस आपण सांगत होतो की 20 तारखेनंतर येतील किंवा आधी येतील नंतर येतील. परंतु आता त्याच्यावरती निर्णय घ्यायला सरकारी काम आहे. आणि सरकार जर सरकारचं सध्या खुश असेल तर पटकन तुमच्या अकाउंटला पैसे टाकू शकतं. त्यामुळे जे काही महत्त्वाचे काम आहे ते करून घ्या. आणि पटकन सगळे जे आपल्याकडून जे कुठले काम आहे ते राहून देऊ नका. सगळं बँकेचं व्यवस्थित काम करा, आधार सीडिंग करा, सगळं अपडेट करा, रेशन कार्ड अपडेटेड ठेवा. या सगळ्या गोष्टी करून घ्या. बँकेत जाऊन व्हिजिट करा, पोस्टात जाऊन व्हिजिट करा, व्यवस्थित चालतंय का, सगळं अकाउंट चालू आहेत का. एकदा लाडकी बहीण योजनेची वेबसाईट तिथे जाऊन लॉग इन करा की सगळं व्यवस्थित ठीक आहे का. ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी करा. आणि काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.